हाय, हॅलो, नमस्कार. मी विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मटणाची रेसिपी. तर ही अगदी साधी सोपी आहे. याच्यामध्ये फक्त कांदा, लसूण मसाला आणि मिरची पावडर आपण वापरलेली आहे, पण तरीसुद्धा एकदम टेस्टी असं हे लागतं. तर यासाठी मी घेतलेलं आहे इथं पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम मटण, आणि मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि ते अशा पद्धतीनं पाणी निथळून घ्यायचं त्याच्यामधलं एक्स्ट्राचं, म्हणजे त्याला वास येणार नाही. जर खूप मोठे पीस असतील तर ते छोटे करून घ्यायचे. तर इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि त्यासोबत खोबरं. तर आपल्याला ते डायरेक्ट फ्लेमवर आपल्याला भाजत ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं भाजलेलं जर कांदा खोबरं तुम्ही वापरलं तर खूप छान अशी टेस्ट येते मटणाला. त्याचबरोबर आपण दुसरं एक वाटण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घ्यायचं, ते भाजायचं नाही. कोथिंबीरचे मी देठही घेतलेले आहेत, त्याबरोबर आलं लसूण. तर 1 चमचा मी तीळ घेतलेले आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपण फक्त तिळाचाच वापर करणार आहोत, इतर कुठलेही एक्स्ट्राचे मसाले आपण वापरणार नाही आहोत. तर इथं कांदा खोबरं भाजलेलं आहे, त्याच्यावरचा जे एक्स्ट्राचा जो काळसर भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, नाहीतर मग भाजीला थोडा काळपटपणा येतो. तर 2 मध्यम आकाराचे आपण कांदे घेतले आहेत आणि टोमॅटो ते आपल्याला चिरून घ्यायचे. इथं सर्व पूर्व तयारी झालेली आहे. दोन्ही वाटण तयार आहेत, कांदा टोमॅटो चिरून तयार आहे. इथे ही चरबी आहे मटणाबरोबर येते, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आज आपण मटण कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये एक मोठी पळी होईल इतपत तेल घेतलेलं आहे, आणि तेलामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा. आणि कांदा परतत असतानाच आपण जी चरबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालायची आहे. ती अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा परतत असताना घातलं तर त्याचंही तेल छान उतरतं, आणि त्यामुळे आपल्या ज्या रश्श्याला म्हणा खूप छान अशी तरी येते. तर कांदा छान गुलाबीसर झालेला आहे, तर त्यामध्ये घालवतो आपण टोमॅटो. तर टोमॅटो घातल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, म्हणजे लवकर आपला टोमॅटो शिजतो. आणि जितकं आपल्या मटणाला लागणार आहे मीठ, तितकं मीठ आपण आत्ताच घालणार आहोत. कारण मटण शिजताना जर व्यवस्थित मीठ असेल तर मटणालाही छान अशी चव येते, नाहीतर फिकं फिकं असं लागतं. तर त्यासोबतच आपण मिठासोबतच हळदही घातलेली आहे, आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडासा टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर आपण घालत आहोत वाटण. ते म्हणजे कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं याचं. तर याच्यामध्ये आता फक्त एवढंच वाटण घालणार आहोत, आणि बऱ्यापैकी मी इथं वाटण सगळं घातलेलं आहे. 1 टेबलस्पूनच वाटण मी बाजूला ठेवलेलं आहे. तर आता वाटणही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण सर्व मटण याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पीसला मसाला लागेल अशा पद्धतीनं कोट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे. लगेचच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. गरम पाणी का असेना, पण आत्ता याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे. तर छान असं मिठाचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला याच्यावर वरती पाणी ठेवून द्यायचं आहे. पाण्याला छान दणकून अशी वाफ यायला लागली की समजायचं आपलं मटणालाही छान पाणी सुटलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, आपण पाणी घालायच्या अगोदरच भरपूर असं पाणी सुटलेलं होतं. तर इथं बऱ्यापैकी पाणी आता झालेलं आहे. तर इथं मला अजून पाणी वापरण्याची गरज नाही आहे. नाहीतर जास्त पाणी कुकरमध्ये जर घातलं तर शिट्टी होताना ते पाणी सगळं बाहेर येण्याची शक्यता असते. तुम्ही त्या अंदाज घेऊन व्यवस्थित असं पाणी घालायचं, आणि मिडियम आचेवर याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्या घेऊन गॅस व्यवस्थित कुकर असा थंड करून घेतलेला आहे. आणि तर आता मी त्या ग्रेव्हीमधून पीस बाहेर काढून घेतलेले आहेत. त्यामध्येही मी 2 भाग केलेले आहेत. थोडंसं सुक्यासाठी वेगळे केलेलं आहे आणि रश्श्यासाठी वेगळं. तर आता आपण सुरुवातीला रस्सा करणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, आणि तेलामध्ये डायरेक्ट मी कांदा लसूण मसाला घालते आहे. तर अशा पद्धतीने डायरेक्ट जर तुम्ही मसाला याच्यामध्ये तेलामध्ये घातला तिखट, तर जे तर्री असते ती खूप छान येते, रंगही सुरेख येतो रश्श्याला. तर इथं मी 2 टेबलस्पून शिल्लक राहील इतपत असा बाकीचा सर्व मसाला या पॅनमध्ये घेतलेला आहे. हे जे वाटण आहे ते म्हणजे कांदा भाजून, खोबरं भाजून जे घेतलेलं आहे तिळाचं, ते वाटण आहे. त्यामध्येच घातलेलं आहे लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर छान मसाला परतून झालेला आहे, तेल सुटू लागलेलं आहे. तर आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं जे रस्सा आहे तो घालायचा आहे, मिठाचा रस्सा. व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये घालायचे पीस जे आपण रश्श्यात घालण्यासाठी काढलेले आहेत वेगळे ते. आणि आता कुकर व्यवस्थित धुवून घेऊन आपण पाणी घालणार आहोत. आता पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे, जसा तुम्हाला घट्ट पातळ हवा असेल त्या पद्धतीनं. इथं मी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मिडियम कन्सिस्टन्सीचा बनवत आहे. तर याच्यामध्ये आता थोडं आपण पाणी वाढवलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठही घालायचं आहे. हवं तर तुम्ही थोडंसं टेस्ट करून घेऊन मीठ घालू शकता. तर मी थोडं इथं मीठ घातलेलं आहे, आणि आता छान रश्श्याला उकळी आणायची आहे. तर तोपर्यंत आपण सुकं करून घेऊयात. इथं मी एक छोटा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आपण आता कांदा परतून घेत आहोत.
कांदा छान गुलाबी झाला की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर या पद्धतीने तुम्ही जर वाटण वापरलं तर तुमचंही मटण जे आहे ते खूप सुंदर होणार आहे. तर कांदा टोमॅटोमध्येही थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. तर फार कमी मीठ वापरायचं आहे, वाटणाला लागेल इतपतच. कारण आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे त्या मटणाला व्यवस्थित असं मीठ लागलेलं आहे. तर एवढ्या वाटणाला लागेल अशा अंदाजानंच आपल्या याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता तिखट घालते दोन्ही. तर कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर मी घातलेली आहे आणि त्यालाही तेल छान सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. तर कोरडं झालं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर त्याला तेलही सुटू लागलेलं आहे वाटणाला, तुम्ही ते पाहू शकता. तर आता आपण घालत आहोत ते सुक्याचं जे मटण काढून ठेवलं होतं ते. तर तुम्हाला जसं करायचं असेल त्या पद्धतीनं जेवढं तुम्ही पीस काढू शकता. आता छान आता आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. खूप असं कोरडंही करायचं नाही आहे. ते तर रश्श्याला उकळी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर छान असा आपला रस्साही तयार झालेला आहे आणि सुकंही थोडंसं असं खूप ड्राय होणार नाही आणि खूप ओलसरही राहणार नाही अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक वेळ नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी मसाले वापरले, तिथं आपण कोणताही गरम मसाला किंवा मटण मसाला न वापरता साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या मसाल्यामध्ये फक्त आपण हे मटण बनवलेलं आहे. तर एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करून कमेंट करून जरूर कळवा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.